हॅलो डिअर स्टुडंट्स. काही दिवसांपासून आपण बोर्ड एक्झामची प्रिपरेशन अगदी जोमाने सुरू केलेली आहे आणि त्या प्रिपरेशनमध्ये माझा रोल असा आहे की तुम्हाला प्रॉपर गाईड करणे. स्पेसिफिकली सायन्स या सब्जेक्टचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा आहे आपल्याला, की जेणेकरून बोर्डमध्ये आपल्याला बोर्ड एक्झाममध्ये अबोव्ह 90% 95% मिळवता येतील. सो त्याच्याशी रिलेटेड सुरुवातीला आपण बघितलं की प्लॅनिंग कसं करायचं आहे, ऑब्स्टॅकल्स कसे आपल्याला बाजूला ठेवायचे आहेत. आणि जसं तुम्हाला मी सांगितलेलं होतं, विचारलेलं होतं की जर तुम्हाला टाईमटेबल हवं असेल, आयडियल टाईमटेबल ह्या 45 डेजचा आपण जर विचार केला तर या 45 डेजमध्ये आपण कशा पद्धतीनं अभ्यास करणार आहोत, तर त्याचं एक मी आउटलाईन तुम्हाला देते. सो मला अशी एक्सपेक्टेशन आहेत की तुम्ही दिवसातला कमीत कमी 4 ते 5 तास हा सेल्फ स्टडीसाठी इथून पुढे द्यायचा आहे. आता ह्या 4 ते 5 तासांचं मी प्लॅनिंग तुमच्यासाठी करून दिलेलं आहे की आणि ह्याच्यामध्ये आपण सगळं इन्क्लूड केलेलं आहे. म्हणजे तुमचे शाळांच्या वेळा, तुमच्या तुमच्या क्लासेसच्या वेळा, तुमच्या झोपेच्या वेळा, तुमच्या खाण्याच्या, खेळण्याच्या, ह्या सगळ्या वेळा कन्सिडर करून हे टाईमटेबल बनवलेलं आहे. त्यामुळं ह्याच्यामध्ये आता ह्याचे चेंजेस काय काय होऊ शकतात. आपल्याकडे दोन मीडियमचे स्टुडंट्स आहेत, एक मराठी आणि सेमी मीडियमचे आणि एक इंग्लिश मीडियमचे. सो मराठी मीडियम आणि सेमी मीडियमच्या स्टुडंट्सच्या ज्या शाळांच्या वेळा असतात त्या 11 ते 5 दिवसाच्या आपण अशा कन्सिडर केल्या, आणि इंग्लिश मीडियमच्या मुलांच्या ज्या शाळेच्या वेळा आहेत त्या सकाळी 8 ते दुपारी 2 पर्यंतची अशी जर आपण कन्सिडर केली तर त्यानुसार थोडेफार चेंजेस हे तुम्ही तुमच्या लेवलला करायचे आहेत टाईममध्ये. जसं आता एक मी आयडियल स्लॉट दिलेला आहे, त्याच्यात जिथं शक्य तिथं मी तुम्हाला व्हेरिएशन पण सांगितलेले आहेत. म्हणजे इंग्लिश मिडियम असेल तर तुम्ही इथं काय कराल, सेमी मीडियम असेल तर तुम्ही काय कराल, बट स्टील हे टाईमटेबल हे तुमच्या वेळा अवेलेबल असण्या ज्या आहेत त्या, तुमची झोपेची वेळ, तुमची म्हणजे मुलांना बघा, बऱ्याच मुलांना रात्री जागून अभ्यास करायची सवय असते, बऱ्याच मुलांना पहाटे अभ्यास करायची सवय असते. सो तो विचार तुमच्या लेवलला तुम्ही करून जे काही मायनर मॉडिफिकेशन्स आहेत ते तुम्ही त्या टाईमटेबलमध्ये करू शकता. आता हे टाईमटेबल ठरवताना मी एकूण 5 तास जे तुम्हाला अलॉट केलेले आहेत ना, तर आपण ते 5 सब्जेक्टसाठी कन्सिडर करूयात. आता हे 5 सब्जेक्ट्सपैकी कोणत्या सब्जेक्टचा स्टडी कधी करायचा हे पण अगेन तुमच्यावरती. म्हणजे मी जसं म्हटलं ना की पहाटे उठून जर तुमची माइंड फ्रेश राहत असेल तर मग पहाटेच्या वेळेस तुम्ही जो सब्जेक्ट तुम्हाला अवघड वाटतो पहिला तो तुम्ही घ्यायचा. ज्या वेळेस तुम्ही तर थोडासा तुम्हाला पॅटर्न्स माहिती आहेत. आता आपण 10वीला आहोत, सो आपले झोपेचे, माइंड फ्रेश कधी असते हे सगळे पॅटर्न्स तुम्हाला माहीत आहेत. सो त्या पॅटर्न्सनुसार जो सब्जेक्ट तुम्हाला अवघड वाटतो तो तुम्ही जेव्हा माइंड सगळ्यात जास्त फ्रेश असते तेव्हा घ्यायचा, आणि जो एकदम इझी पीझी आहे ते सब्जेक्ट्स तुम्ही जेव्हा तुम्ही अगदी झोपेची वेळ जरी असली तरी आपण इझिली कॉन्सन्ट्रेट करू शकतो अशा वेळेस घ्यायचे. आता सब्जेक्ट कोणता सोपा आणि कोणता अवघड हे देखील इंडिव्हिज्युअली तुमचे डिफिकल्टीज लेवल ह्या वेगवेगळ्या असतील. काही जणांसाठी सायन्स अवघड असेल, काही जणांसाठी मॅथ्स अवघड असेल. सो तो सिक्वेन्स देखील तुम्ही चेंज करायचा आहे. मी अगेन एक मॉडेल टाईमटेबल दिलेला आहे, मॉडेल सिक्वेन्स दिलेला आहे. तो काही हार्ड अँड फास्ट असाच पाहिजे असं नाही. तुमच्या जे काही अवघड विषय वाटतात, सोपे विषय वाटतात, त्यानुसार तुम्ही तो सिक्वेन्स जो आहे तो चेंज करू शकता. आता सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे टाईमटेबल बनवण्याच्या आधीची स्टेप जी काय आहे ती म्हणजे हे सब्जेक्ट्स ठरवून घेणे. मी 5 जे तुमचे महत्त्वाचे सब्जेक्ट आहेत, सायन्स, मॅथ्स, त्यानंतर SST, इंग्लिश आणि बाकीचे मराठी किंवा हिंदी ज्या तुमच्या लँग्वेजेस असतील त्यापैकी. सो ह्या आपण सब्जेक्ट्सना काय केलं, प्रायोरिटी वाईज ठरवलं. जे सगळ्यात अवघड असेल, जे तुम्हाला वाटतं त्याला आपण नंबर 1 दिला, 2, 3 असे 5 पर्यंत तुम्ही नंबर्स दिले. आता काही सब्जेक्ट जसं की लँग्वेजेस वगैरे असतील, गरज नाही की त्याचा स्टडी तुम्हाला रोज केलाच पाहिजे असं पण नाही, जे सोपे असतात. सो जो 5वा तास आहे ना, तर तो देखील अगेन तुम्ही तुमच्यानुसार फ्लेक्झिबल त्याचे टायमिंग जे आहेत ते चेंज करू शकता. मग तिथं मे बी तुम्ही दुसरा कोणता तरी सब्जेक्टचा टाइम तिथे एक्सटेंड करू शकता.
म्हणजे सपोज 5th सब्जेक्ट जो एकदम इझी आहे तो आपण मराठी आणि हिंदी घेतले, तर त्या सब्जेक्टचा स्टडी आपल्याला तुम्हाला असं वाटतं की मला त्याचा काही रोज अभ्यास करायची गरज नाही आहे मॅम, आठवड्यातला एखादा दिवस मला सफिशियंट झाला, तर मग तो जो वेळ आहे 1 तासाचा तुम्ही बाकीच्या सब्जेक्ट्समध्ये डिवाइड पण करू शकता, 15-20 मिनिटं इकडे तिकडे. सो हे असं आयडियल मी एक आउटलाईन जस्ट आखून दिलेली आहे. त्या आउटलाईनमध्ये तुम्ही तुमच्या सोयीनुसार, तुमच्या आवडीनुसार, तुमच्या झोपेच्या वेळा, तुमच्या शाळेच्या वेळा ह्या सगळ्यांचा विचार करून जिथं जिथं गरज लागेल तिथे तिथे मॉडिफिकेशन्स करून हे टाइम टेबल तुम्ही फॉलो करा. आता आज उद्या ह्या 2च दिवसात मी एक अशी तुम्हाला गायडन्स देणार आहे की स्पेसिफिकली मी तर सायन्स बाबतीत बोलेन. तर सायन्सचा अभ्यास जेव्हा तुम्ही कराल, रोजचा अभ्यास इथून पुढच्या 45 दिवसांमध्ये सायन्सचा अभ्यास तुम्ही रोज करताना आज कोणता चॅप्टर घ्याल, उद्या कोणता चॅप्टर घ्याल, याच्यामध्ये मी तुम्हाला काय देईन, सायन्स 1चे आणि सायन्स 2चे आपण जे 10 चॅप्टर्स आहेत ते 2 कॅटेगरीज किंवा 3 कॅटेगरीजमध्ये डिवाइड करूयात. एक सगळ्यात डिफिकल्ट लेवल, एक मीडियम लेवल आणि एकदम इझी लेवल. सो सायन्सचे चॅप्टर्स आपण 1चे आणि 2चे ह्या 2 प्रकारात डिवाइड करून घेऊया आणि त्यांच्यापासून सुरुवात करूयात. मग सुरुवात करताना मी जसं तुम्हाला सांगितलं होतं, सोपे चॅप्टर्स आधी घेऊयात, जेणेकरून कमी वेळात तुमचा मॅक्सिमम पार्ट कव्हर झाला असा कॉन्फिडन्स तुम्हाला येईल आणि मग मध्येच अवघड आणि मीडियम ह्यांचं कॉम्बिनेशन घेऊयात. सो त्याही पद्धतीनं मी तुम्हाला देईन. ऑल्सो आज उद्या ह्या 2च दिवसात मी तुम्हाला अगेन एक असा व्हिडिओ बनवणार आहे की प्रत्येक चॅप्टरमधले इम्पॉर्टंट क्वेश्चन्स जे तुम्ही केलेच पाहिजेत असे काही क्वेश्चन्स असतील किंवा ॲक्टिव्हिटीज असतील बरेचसे. आपण मी जसं तुम्हाला सांगितलं एक्सरसाइज तर आहेच, परंतु त्याच्या अतिरिक्त बऱ्याचशे असे गोष्टी आहेत ज्या तुमच्याकडून इग्नोर होऊ शकतात आणि ते जर इग्नोर झालं तर आपले मोस्टली 1 मार्कचे जे क्वेश्चन्स असतात ना, तर त्याच्यामध्ये तुमचे मार्क जाऊ शकतात. सो आता इथे परत अगेन माझ्या स्टुडंटचे 2 कॅटेगरीज होऊ शकतात इथे ह्या लेवलला. एक म्हणजे ज्यांना फक्त पास व्हायचं आहे आणि एक म्हणजे ज्यांना स्कोअर करायचा आहे अबोव 90, 95 वगैरे. सो ज्यांना पास व्हायचं आहे त्यांनी स्ट्रिक्टली एक्सरसाइजवरती फोकस करायचा, बाकी इकडे तिकडे बघायचं पण नाही. तुमच्यापैकी जे स्टुडंट्स असे आहेत की त्यांना भीती वाटते की मी पास तरी होईन की नाही, त्यांनी फक्त आणि फक्त प्रत्येक चॅप्टरच्या एक्सरसाइजच्या क्वेश्चन्सवरती फोकस करायचा आहे. तुम्ही इझिली अगदी 80% पर्यंत सुद्धा मार्क स्कोअर करू शकता फक्त एक्सरसाइजच्या क्वेश्चन्स वरती फोकस करून. सो तो झाला. आणि ज्यांना स्कोअर करायचा आहे अगदी 99 आणि 100 पर्यंत मार्क स्कोअर करायचे आहेत त्यांनी थोडासा वेगळा मार्ग अवलंबायचा आहे. सो आधी आपले एम ठरवा, टार्गेट ठरवा, मला पास व्हायचं आहे की मला आउट ऑफ मिळवायचे आहेत आणि त्या पद्धतीनं तुमचे प्रयत्न 45 दिवसात सुद्धा तुम्ही अभ्यास केलात तरी सुद्धा तुम्हाला व्यवस्थित सायन्सचा अभ्यास अजूनही होऊ शकतो, हे डोक्यात ठेवा. मी जसं नेहमी सांगते प्रॉपर प्लॅनिंगनी मात्र जायचं आहे आणि इथं मात्र तुमचे 100% जो आहे तो तुम्हाला द्यायचा आहे अभ्यासात. टंगळमंगळ करणे, टाइमपास करणे, आता हे आपल्याला परवडायचं नाही आहे, हे आपल्याला अवॉइड करायचं आहे. सो ह्या मी ज्या पद्धतीनं सांगते ती फॉलो जर तुम्ही केलीत मेथड तर तुम्हाला आत्तासुद्धा ABC जरी स्टार्ट केली तुम्ही सायन्सची तरी 45 डेजमध्ये तुम्हाला अबोव 90% मार्क मिळू शकतात, ही गॅरंटी माझी आहे. सो चला बघूयात आता हे टाइम टेबल कशा पद्धतीनं तुम्हाला बनवायचं आहे आणि फॉलो करायचं आहे. चला आता इथे आपण बघूयात टाइम टेबल. याच्यामध्ये जसं मी तुम्हाला पहिल्यांदा बोलले आपण सब्जेक्ट्स आपले जे डिफिकल्टी लेवल वाईज अरेंज करून घेऊयात. सो इथे मी मला जो अवघड वाटतो विषय तो मी इथे दिलेला आहे की मॅथमॅटिक्स आपण पहिल्यांदा घेतला, हा डिफिकल्टी लेवल हाय टू लो असा आपण अरेंज केलाय. सो मॅथमॅटिक्स नंतर सायन्स, मग सोशल स्टडीज, इंग्लिश आणि मराठी किंवा हिंदी जे काही तुमची लँग्वेज असेल त्या पद्धतीनं. आता टाइम टेबल ठरवताना पहिल्यांदा आपण घेतलं उठण्याची वेळ पहाटे 5ची. सो 5 वाजता, मग ही वेळ अगेन तुम्ही तुमच्यानुसार ऍडजस्ट करू शकता, 4:30, 5:30 व्हॉटेवर. सो एक मी आयडियल टाइम दिलेला आहे 5 वाजता. पण उठल्यानंतर 5:30 ते 6:30 म्हणजे
परत अर्धा तासाच्या वेळामध्ये आपण फ्रेश होणं. आणि जे इंग्लिश मीडियमचे स्टुडंट्स आहेत त्यांनी तर ना इथे आंघोळ करूनच बसायचं अभ्यासाला. सो दॅट 6:30ला जनरली तुमची स्कूल बस, स्कूल व्हॅन वगैरे जी असते ती येते. मग 6:30 पर्यंत आपल्याला स्टडी करायचा आहे. सो 5 ते 5:30 एवढ्या वेळेत उठून आपण आवरून घ्यायचं. आणि 5:30 ते 6:30 इथे आपण नंबर 1 जो दिलेला आहे, हा नंबर 1 म्हणजे तुमचा जो पहिला डिफिकल्ट सब्जेक्ट आपण चूज केलेला होता, मॅथमॅटिक्स. इथं मॅथमॅटिक्स होता. तुम्हाला जो वाटेल अवघड सब्जेक्ट, तो तुम्ही इथे चूज करू शकता. आणि मग इथं त्याच्यामधले जे कन्सेप्ट, आता जसं मी तुम्हाला म्हटलं ना की उद्यापासून आपण जे टाइम टेबल फॉलो करणार आहे त्याच्यामध्ये आपण सोप्याकडून अवघडापर्यंत चॅप्टर्स घेणार. सो सपोज पहिल्यांदा आपण फॉर एक्झाम्पल अजून टाइम टेबल देण्याच्या आधी सायन्स 1 आपण सिलेक्ट केला आणि सायन्स 1 मधला एकदम सोपा चॅप्टर आपण समजा पिरियडिक क्लासिफिकेशन घेतला. सो 5:30 ते 6:30 ह्या वेळेमध्ये तुम्ही पिरियडिक क्लासिफिकेशन हा चॅप्टर, पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट जो आहे तो चॅप्टर फॉर एक्झाम्पल तुम्ही घेतलात. आणि मग त्याच्यामधले तुम्हाला जे अवघड अवघड कन्सेप्ट वाटतायत त्या तुम्ही एवढ्या एका तासात कंप्लीट केल्या. त्यानंतर मग 6:30 ते 2:30 ची वेळ जी आहे ती इंग्लिश मिडियमच्या स्टुडंटसाठी मी शाळेची दिली आहे. आणि बघा, जे सेमी मीडियमचे स्टुडंट्स आहेत त्यांचे जनरली 6:30 नंतर बरेचदा क्लासेस वगैरे असतात. काहींचे क्लासेस म्हणजे सपोज 7 ते 8, 9, 9:30, बरीचशी मुलं तिथूनच पुढे शाळेत जातात म्हणजे क्लास करून. सो मी दिवसभराचा टाइम इथे कन्सिडरच केला नाही आहे. जे स्टुडंट्स क्लासेसना जात नाहीत त्यांनी इथे अगेन सेल्फ स्टडीचा टाइम वाढवू शकतात. परंतु मी इथं काय केलंय, 6:30 पासून संध्याकाळच्या 5:30 पर्यंत तुमचा वेळ हा शाळा आणि क्लासेस ह्याच्यासाठीचा अलॉट केलेला आहे. समजा तुम्ही सकाळी क्लासला जात नसाल आणि संध्याकाळी क्लासला जात असाल, तर मग इथं जो संध्याकाळचा मी अभ्यासाचा वेळ दिलाय तो तुम्ही इथं सकाळी हे करून घ्या. हा, म्हणजे तो तिथे युटिलाइज करा, सकाळचा वेळ अभ्यासासाठी आणि संध्याकाळचा वेळ क्लासेससाठी. सो मी जसं म्हटलं, तुमच्या जे काही वेळेची अवेलेबिलिटी असेल त्यानुसार तुम्ही हे मोल्ड करू शकता टाइम टेबल. त्यानंतर आता इथं दिवसभराच्या ह्या वेळात तुम्ही काय करायचं आहे, जेव्हा तुम्ही क्लास ते शाळेत किंवा शाळेमध्ये असता आणि जेव्हा तुम्हाला जर फ्री वेळ मिळाला ना, तर तिथं तुम्ही प्रत्येक चॅप्टर मधले महत्वाचे फॉर्म्युली असतील किंवा जसं सायन्स 2 मधले जे मायक्रोबायोलॉजीचे चॅप्टर्स आहेत त्यात मायक्रोबची नावं आहेत बघा. तर मग कोणता मायक्रोब कुठं यूज केला जातो हे जरा लक्षात ठेवायला तुम्हाला अवघड आहे ना. सो ह्या गोष्टी तुम्ही काय करायचं, एका चार्ट टेबल एका कागदावरती छोट्याशा लिहून घ्यायचं आणि दिवसभराचं ते टार्गेट तुम्ही हे करू शकता. मग तुमचे फ्रेंड्स असतात, तुमच्या फ्रेंड सोबत तुम्ही ते डिस्कस करू शकता की बघ ह्या मायक्रोबचं नाव काय आहे, कॉफी मॅन्युफॅक्चर मध्ये कोणता मायक्रोब यूज केला जातो, त्यानंतर चीज मॅन्युफॅक्चरिंग मध्ये कोणता आहे. सो प्रत्येक मी माझ्या स्टुडंट्सना असं सांगितलेलं होतं की एक टेबल बनवायचा, नेम ऑफ मायक्रोब आणि त्याचा रोल किंवा त्याचे युजेस. सो तुम्ही पण तसे पूर्ण चॅप्टर मध्ये जेवढे जेवढे मायक्रोब आहेत तो मायक्रोबचं नाव एका बाजूला आणि ते काय रोल किंवा त्याचे युजेस कुठं होतात, तर असा एक टेबल बनवू शकता आणि तो टेबल येता जाता लर्न करायचा. त्यानंतर डेफिनिशन्स असतील, इम्पॉर्टंट डेफिनिशन्स असतील, ह्या गोष्टी तुम्ही दिवसभराचं एक एक ठरवून घ्यायचं की आज मी हे करणार आहे. मग हे सायन्सचं झालं. अदर सब्जेक्टचे मॅथमॅटिक्सचे काही फॉर्म्युले असतील तुमचे, हिस्ट्री जॉग्राफीच्या डेफिनिशन्स असतील किंवा सनावळ्या ज्या असतात, ह्या वर्षी हे झालं त्या वर्षी ते झालं, ग्रामरचं तुमचं काही टेन्सेस वगैरे तसं, म्हणजे तुम्ही त्या त्या सब्जेक्ट वाईज काहीतरी रोज शाळेमधून जेव्हा शाळेमध्ये तुम्हाला रिकामा वेळ वगैरे मिळतो तर त्या वेळेत तुम्ही ह्या गोष्टी करू शकता. त्यानंतर आता इंग्लिश मिडियमचे स्टुडंट्स जेव्हा घरी येतील तर 2:30 ते 3:30चा वेळ मी तुम्हाला लंच आणि रेस्ट साठी दिलेला आहे. थोडंसं माइंड पण फ्रेश व्हावं लागतं. आलं की लगेच आपण अभ्यास नाही करणार आहोत. मग पुन्हा 3:30 ते 5:30 तुमच्या क्लासेस असू शकतात. सो तोही वेळ मी इथं दिलेला आहे. परत क्लास नसतील किंवा क्लासची वेळ उशिरा असेल, समजा 5:30 नंतरची असेल, तर मग तेव्हा तुम्ही अगेन तो टाइम इथे कम्पेन्सेट करू शकता. मग इथं तुम्ही अभ्यास करू शकता जो संध्याकाळच्या वेळेत मी तुम्हाला दिलाय आणि क्लासचा वेळ परत तुम्ही त्या त्या पद्धतीने चेंज करू शकता. त्यानंतर 6:30 ते 7:30 ही वेळ 2 नंबरचा, म्हणजे इथं आपण घेतला होता 2 नंबरसाठी सायन्स घेतला होता. अगेन तुमचा डिफिकल्टी लेवल 2 वाईज जो काही असेल तो तुम्ही इथे करू शकता. आणि परत अगेन तेच की 5 सब्जेक्ट वाईज तुम्ही काय ठरवणार आहे हे आदल्या दिवशी, म्हणजे काय अभ्यास करणार आहात हे तुमचं आदल्या दिवशी फिक्स असलं पाहिजे.
आणि मग त्यानुसार आपण दुसऱ्या दिवशी हे अभ्यास त्यावेळेत करणार. नाहीतर मग परत अभ्यासाला बसलोय आपण आणि मग आता चला काय करू असा विचार करण्यात परत वेळ नाही घालवायचा आहे आपल्याला, हे लक्षात घ्या. त्यानंतर परत 15 मिनिटांचा मी ब्रेक. बरेच जण असं एक म्हणजे बऱ्याच पेरेंट्सचं पण असं म्हणणं असतं की बसला, एक तासभर बसला आणि उठला लगेच, सलग काही अभ्यासाला बसत नाही. असं मे बी तुमच्या पण बाबतीत होत असेल ना? असं होत असेल तर मला सांगा बरं कमेंट करून, कुणाकुणाचे पेरेंट ओरडतात रे तुम्हाला की एक तासभर सुद्धा अभ्यासाला बसत नाही. आम्ही बघा कसं 2-2, 3-3 तास एका जागी बसलो की आम्ही उठत नव्हतो, वगैरे वगैरे वगैरे. पण तुम्हाला माहिती आहे स्टुडंट्स, आपलं जे सायकोलॉजी असते ना, तर ती सायकोलॉजी आपल्याला असं सांगते की कोणतीही गोष्ट आपण जेव्हा म्हणजे स्पेशली अभ्यास जेव्हा करत असतो, तर 40 ते 45-50 मिनिटाच्या पेक्षा जास्त आपलं कॉन्सन्ट्रेशन त्या ह्याच्यावरती राहत नाही. आणि मग जेव्हा आता हा पण वेळ म्हणजे बघा हा, तुमच्यामध्ये तुम्ही तुमचा जरा स्टडी करा, स्वतःचा स्टडी करा तुम्ही आणि बघा की मी एखाद्या गोष्टीवरती मॅक्सिमम किती वेळ फोकस करू शकतो. काही जण सलग अर्धा तास करू शकतात, अर्ध्या तासानंतर मन डायव्हर्ट होतंय असं वाटतं. काही जण तासभर इझिली बसू शकतात, काही 2-2, 3-3 तास पण बसू शकतात. अगेन तुमचं अनालिसिस करा आणि तिथं अगेन तुम्ही हा ब्रेकचा ड्युरेशन तुम्ही पुढं मागं करू शकता. समजा तुम्हाला असं वाटलं की अर्धा तास झाला आणि मला नाही बॉस, मला कंटाळा आलाय किंवा मला नाही कॉन्सन्ट्रेट होत आहे, तर उठायचं, बिंदास उठायचं, 4-5 मिनिटं इकडे तिकडे चक्कर मारून यायची आणि पुन्हा बसायचं. हे ब्रेकचं ड्युरेशन म्हणजे असं त्यात काही तुम्हाला कमीपणा वाटून हे करून घेऊ नका की अर्धा तास पण मी बसू शकत नाही किंवा तासभर मी बसू शकत नाही. इट हॅपन्स. प्रत्येकाची टेंडन्सी ही वेगवेगळी असते. त्यामुळे जर तुम्हाला असं वाटतंय की माझ्या माइंडला रेस्टची गरज आहे, तर रेस्ट घ्या किंवा मीनवाईल तुम्ही डीप ब्रीथिंग करू शकता. ही ही टेक्निक जी आहे ना, मी माझ्या मुलीसाठी पण वापरते. तिला असंच कंटाळा आला ना की तिला असे ताठ बसायला सांगते आणि तुमच्या स्मार्ट वॉचेसमध्ये पण असतं बघा, रिलॅक्सचा एक ऑप्शन असतो. सो इफ यू आर युझिंग स्मार्ट वॉचेस देन रिलॅक्स मोडवरती ठेवायचं, ते डीप ब्रीदिंग करायला सांगतात बघा. डीप ब्रीदिंग करायचे 4 ते 5 वेळा. तुमचा बॉडीला मॅक्सिमम ऑक्सिजन सप्लाय होतो ड्युरिंग डीप ब्रीदिंग आणि तुमचा मेंदू पुन्हा तरतरीत होतो. सो ही टेक्निक तुम्ही इथं यूज करू शकता जेव्हा कंटाळा येतोय, झोप येते असं वाटलं तर. त्यानंतर पुन्हा 7:45 ते 8:45 पर्यंत तुम्ही तिसरा विषय घेतला जो डिफिकल्ट आपला होता. त्यानंतर मी डिनर ब्रेक फक्त 15 मिनिटांचा दिलाय. जेवणामध्ये फार वेळ घालवत बसायचं नाही. एकदा का ते जेवणाचं ताट समोर घेऊन टीव्ही समोर बसलो की मग तासभर कसा जातो ते कळत नाही. त्यामुळे इथे आपण वेळ फक्त 15 मिनिटांचा दिलेला आहे. 9 ते 10 परत चौथा विषय घेतला, परत 15 मिनिटांचा ब्रेक आणि इथे मी 45 मिनिट्सच दिलाय 5व्या ह्याच्यासाठी, कारण इझी आहे ना तो विषय आपल्यासाठी, म्हणजे लँग्वेजेस आहेत. सो हिंदी इंग्लिशसाठी आपण म्हणजे मी फक्त 45 मिनिटाचा वेळ दिलाय. 11 वाजता जेव्हा तुम्ही झोपायला जाल तेव्हा तुमचा नेक्स्ट डेचा स्टडी प्लॅन रेडी पाहिजे. म्हणजे पहिल्या सब्जेक्टचं मी काय उद्या करणार आहे लिहून काढायचं आणि ते नुसतं ओरली नाही, लिहायचं आणि जसं मी मगाशी सांगितलं कंप्लीट झालं की त्याला टिक करून ठेवायचं. सो ह्या पद्धतीनं तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि ऑल द बेस्ट. थँक्यू. सो हे होतं तुमचं टाइम टेबल. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की काय आपल्याला दिवसाचा वेळ कशा पद्धतीनं डिवाइड करायचा आहे. एकूण 5 तासांच्या मध्ये मी तुम्हाला हे डिवाइड करून दिलेलं आहे. ओके. सो चला तुमचं टाइम टेबल, प्रत्येकानं आपापलं टाइम टेबल बनवा, लिहून घ्या आणि ते एक्झिक्यूट करायला अगदी आजच्या दिवसापासून सुरुवात करा. आजचा दिवस जेवढा गेलाय त्याच्या पुढचा म्हणजे ॲटलिस्ट तुम्ही उद्याच्या दिवसाचं प्लॅनिंग आज झोपण्याच्या आधी उद्या मी हे विषय कन्सिडर सुरू करणार आहे आणि त्या विषयातला हा पार्ट मी घेणार आहे आणि तो ह्या वेळामध्ये कव्हर करणार आहे. हे आज रात्री झोपायच्या आधी तुमचं फिक्स झालं पाहिजे. लिहून काढायचं आणि टार्गेट्स जे आहेत डेली टार्गेट्स आपले ते लिहून काढायचे आणि जसे जसे ते कंप्लीट होतील तसं टिक करत जायचं. सो ह्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला एक प्रकारचा कॉन्फिडन्स येतो आणि आपल्याला लक्षात येतं की आपण कुठे आहोत, कितपत आपलं टार्गेट अचीव झालेलं आहे, किती राहिलेलं आहे आणि त्यानुसार आपल्याला मग काम करता येतं. सो ही झाली आयडियल मेथड स्टडी करण्याची. कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. ऑल द बेस्ट.